गुरुदेवता उद्दिश्य शिव शिव शंभोराद्दया ब्रह्मणः श्वेतवराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे गंगोद्वेपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिण दिक्पागे गंगागोदावरी मध्यदेशे महाक्षेत्रस्य महाराष्ट्रदेशे मुख्यमूर्ति पुण्यक्षेत्र क्षेत्र ग्रामदेवतानां स्थानदेवतानां नगरदेवतानां समस्त आवाहित हरिहर गुरुदेवतानां चरण सन्निधौ तदाशानि वार्षिके प्रभाति 36 संवत्सराणां मध्ये श्री शके 1946 रोधिनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षार्तो मासोत्तमासे श्रावण मासे तृतीयां पुण्यक्षुद्रोयां शुक्लपक्षे पूर्वभाद्रपद नक्षत्रे परिगयोगे तैतिलकरणे गरकरणे बुधवासरे प्रातःकालस्य एवं ग्रहगुण विशेष विशिष्टायां अस्यां शुभदिनोऽस्माकं श्रीमान् श्रीमतः नंदीश्वर गोत्रोत्पन्नः गोत्रोद्भवस्याया वंशोत्पन्नः श्रीमान् श्रीमतः। सर्वांनी आपले नाव आपल्या धर्मपत्नीचं नाव कुटुंबातील सर्व व्यक्तींचं नाव मनातल्या मनामध्ये घ्यायचं। सपुत्रीपुत्रकस्य सपौत्रीपुत्रकस्य सभ्रातृकस्य सभ्रातवस्य सपरिवारस्य च सर्वांनी आमच्या पाठीमागे म्हणायचंय म्हणा मम मम अस्माकं अस्माकं सर्व सर्व सह सह कुटुंबानां क्षेम क्षेम स्थैर्य 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 धैर्य धैर्य विजय विजय अभय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यार्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फल सिद्ध्यार्थं दैव प्रीत्यार्थं श्री गुरु शटस्थल ब्रह्मे अष्टोत्तर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी श्रावण मास तपो अनुष्ठान कर्मणि आद्य तृतीय दिनः गुरु पाद्य पूजन कर्मणि गुरु परमेष्टि गुरु परात्पर गुरु सचितानंद सद्गुरु देवतानां संपूर्ण कृपाकटाक्ष प्राप्त्यार्थं पाद्य पूजा मम पाद्य पूजा कर्म करिष्ये संकल्पं करोमि संकल्पयामि ओम द्रावो एतत्कर्म निर्मुक्तिद्वारा महागणपति पूजां पूजां करिष्ये सप्तद्वीपा वसुंधरा सर्वे कलशां गायत्री सावित्रे शांतिपुष्टे करेता आयन्तु शान्तार्थं दुर्भिक्षेकारका गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ओम तुंगभद्राश्च पुष्टवेणी च गौतमी भागीरथी विख्याता पंचगंगा प्रकीर्तिता गणेशुदापदे पवित्रे परसिद्धते उक्ते यज्ञेषु वर्धन्ते अपित्रे सोमरोजनारोहण्ण अष्टोपचारे संपूज्य पूजा द्रव्याणि नमस्कारं करोमि हात जोडून बसा श्रीमन्महागणदेवताभ्यो नमः मनसा स्मरामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं गुरवे देव सर्वकार्येषु गणपति सिंहवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं महागणाधिपते नमः मनसा स्मरामि चरणे प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि गुरु ध्यान कर्म करिष्ये
शांतं पद्मासनस्थं शशिधरं कुदं पंचवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं दकडकं परशुभेतं दक्षभागे महन्दं नागं सांकुशं वामभागे नानालङ्कारयुक्तस्फटिकमणिमं पार्वतीशं नमामि सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवत्समां भवद्भवाय नमः ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमो बलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रदाय नमो मन्मनाय नमः सर्वेभ्यो नमस्ते अस्त्रद्रुभ्यः ॐ तत्परुषाय विद्महे महादेवाय धीमहि प्रचोदयात् ईशानस्त्रविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मा शिवाय मे अस्तु सदा शिवो गुरु चरणकमलेभ्यो नमः पञ्चरूपेण शुद्धोदकेन स्नापयामि गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरवे नमः गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिव गुरुदेव परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः अनादिशाश्वतं शान्तं चैतन्यं चित्स्वरूपकं चितङ्गवृषभाकारं चिदभस्मलिङ्गधारणं कमलाभ्यां नमः भस्मं धारयामि धवलाक्षदान् धारयामि बिल्वस्त्रान् धारयामि पुष्पैः पूजयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिदन्नपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् एकबिल्वमात्रेण कोटियज्ञफलं लभेत् महादेवस्य पूजार्थम् एकबिल्वं शिवार्पणम् गुणवानां दर्शनं पुण्यं स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् काशी क्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनम् दयाघेमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणम् अस्मरणनामावलिः सर्वांनी श्री गुरवे नमः म्हणायचं आहे. ओम शिवाय नमः ओम गुरवे नमः ओम महेश्वराय नमः ओम गुरवे नमः ओम शंभवे गुरवे नमः म्हणतात गुरवे नमः ओम पिनाकिने नमः ओम गुरवे नमः ओम शशिशेखराय नमः ओम गुरवे नमः ओम वामदेवाय नमः ओम गुरवे लक्षाय नमः ओम गुरवे नमः ओम कबरदने नमः ओम गुरवे नमः ओम नीललोहिताय नमः ओम गुरवे नमः ओम शंकराय नमः ओम गुरवे नमः ओम शूलपानये नमः ओम गुरवे नमः ओम कटवांगिने नमः ओम गुरवे नमः ओम विष्णुवल्लभाय नमः ओम गुरवे नमः ओम शिवविष्टाय नमः ओम गुरवे ओम नमः अंबिकनाथाय नमः ओम गुरवे नमः ओम श्रीकंठाय नमः ओम गुरवे नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम गुरवे नमः ओम भवाय नमः ओम गुरवे ओम नमः सर्वाय नमः ओम गुरवे ओम नमः त्रिलोकेशाय नमः ओम गुरवे नमः ओम श्रीकंठाय नमः ओम गुरवे नमः ओम शिवप्रियाय नमः ओम गुरवे नमः ओम उग्राय नमः ओम गुरवे कालिने नमः ओम नमः ओम गुरवे नमः ओम अंधकासुरनादनाय नमः ओम गुरवे नमः ओम गंगाधराय नमः ओम गुरवे नमः ओम बलाटाक्षाय नमः ओम गुरवे नमः ओम कालकालाय नमः ओम गुरवे नमः ओम प्रपानिधये नमः ओम गुरवे नमः ओम परशुहस्ताय नमः ओम गुरवे नमः ओम मृगपानये नमः ओम गुरवे नमः ओम जटाधराय नमः ओम गुरवे नमः ओम कैलासवासिने नमः ओम गुरवे नमः ओम कवचने नमः ओम गुरवे नमः ओम कठोराय नमः ओम गुरवे नमः ओम त्रिपुरांतकाय नमः ओम गुरवे नमः ओम वृषणकाय नमः ओम गुरवे नमः वृषभारूढाय नमः ओम गुरवे नमः ओम भस्मोदरित विग्रहाय नमः ओम गुरवे नमः ओम सामप्रिय
శ్రీప్రియాయే నమః ఓం స్వరమయాయే నమః ఓం శ్రీమూర్తయే నమః ఓం ఈశ్వరాయ నమః ఓం సర్వజ్ఞాయ నమః ఓం పరమాత్మనే నమః ఓం సోమ సూర్యగ్నిలోచనాయ నమః ఓం హవిషే నమః ఓం యజ్ఞమయాయే నమః ఓం సోమాయే నమః ఓం పంచవక్త్రాయ నమః ఓం సదాశివాయ నమః ఓం విశ్వేశ్వరాయ నమః ఓం వీరభద్రాయ నమః ఓం గణనాథాయ నమః ఓం ప్రజాపతయే నమః ఓం హిరణ్యదేవసే నమః ఓం గులాబజే నమః ఓం గిరిశాయే నమః ఓం గిరిశాయే నమః ఓం అనఘాయే నమః ఓం భుజంగభూషణాయే నమః ఓం భృగాయే నమః ఓం గిరిధన్వనే నమః ఓం గిరిప్రియాయే నమః ఓం కృతివాససే నమః ఓం పురారాత్తయే నమః ఓం భగవతే నమః ఓం ప్రమదాధిపాయే నమః ఓం మృత్యుంజయాయే నమః ఓం సూక్ష్మతమవే నమః ఓం జగద్వ్యాపినే నమః ఓం జగద్గురవే నమః ఓం ఓమకేశాయే నమః ఓం మహాశ్వేతజనకాయే నమః ఓం చారువిక్రమాయే నమః ఓం రుద్రాయే నమః ఓం భూతపతయే నమః ఓం స్థానవే నమః ఓం అహిర్బుద్ధ్యాయే నమః ఓం దిగంబరాయే నమః ఓం అష్టమూర్తయే నమః ఓం అనేకాత్మనే నమః ఓం సాత్వికాయే నమః ఓం శుద్ధ విగ్రహాయే నమః ఓం శాశ్వతాయే నమః ఓం ఖండపరశవే నమః ఓం అజాయే నమః ఓం పాశవిమోచకాయే నమః ఓం మృడాయే నమః ఓం పశుపతయే నమః ఓం దేవాయే నమః ఓం మహాదేవాయే నమః ఓం అవ్యయాయే నమః ఓం హరయే నమః ఓం పుష్పవంతమితే నమః ఓం అవ్యగ్రాయే నమః ఓం భక్తధ్వజహరాయే నమః ఓం హరాయే నమః ఓం భగజ్ఞవిదే నమః ఓం అవ్యగ్రాయే నమః ఓం సహస్రాక్షాయే నమః ఓం సహస్రపతయే ఓం ద్రవంతే రాజా వర్ణభో ద్రవంతే భో दादा ते घाला हार शेवटला ते घाला आधी घाला मग ते घाला शेवटला राष्ट्रं धारयतांद्रो श्रीमज्जगद्गुरु महाराज की जय श्री गुरु डॉक्टर विरूपाक्षयवाचार्य ओम योगान पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवते चंद्रमा पुष्पो पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवते एवं वेदायोगामायतनं वेदा आयतनवान् भवते यनक्षत्राणि योगामायतनं वेदा आयतनवान् भवते यज्जन्यानोपामायतनं वेदा आयतनवान् भवते यसंवत्सराणि योगामायतनं वेदा आयतनवान् भवते पुष्पै पूजयामि गुरुपादारविन्दाभ्यां नमो नमः नानाविध परिमल पुष्पाणि प्रियतान्न मम त्याच्यातल्या अर्ध्यावात्या खाली ठेवा अर्ध्यावाती लावा आता आरतीला अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं मेन तस्मै श्री गुरवे नमः अनुरागण
परमानन्दयुक्तायां शिष्यवात्सलमूर्तये शिवाचार्यां सद्गुरुं प्रणमाम्यहं श्री गुरुदेव नमो नमः कल्पयामि रुद्राक्ष वृक्ष बीजाय भूति संभूते तवे नेत्रत्रयाय रुद्राय नमो निर्हितार्थकाय अलंकरण पूजां परिकल्पयामि। लावा आरती लावा क्या था प्लास्टिक वाटी प्लास्टिकच्या गणपती खाली बसूनच करा पायाला गणपती गणपती नाही 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 आपाची मग तिकडे बाया 2-3 म्हणतील आधी आपाची कराहू सज्जन दैत्य भावटाने आरती कराहू विवेक सद्बुद्धि अस्तु श्रीमंगलाने भवन्तु गोवारुवारते गुरुरायाना हो विनुताचारा गुरुदारे दूर करोने मोक्राना मोनावते नगरिया से आते प्राचीना हो आते प्राचीना गणाचार्य मठ देखना रातना अम्मा भक्ताना गिने हो सेवाचार्य महान हो सेवाचार्य महान सेवा के लिए जाने वो देवतारी दक्षिणा मानवताचा शिष्य मंडळी बळवादे होता संजीवनी द्रामानी शोधोन्नता सत्संगातून सांगत सगळा आशीर्वाद आपल्या शिष्याला सार्थक करण्याला देहाचे जावे साधना हो जावे साधना अन्य मार्ग नाही तुकाया जन्म मरण सदा मिळावे गुरुराया हो आपले दर्शन हो आपले दर्शन पूर्ण करावे नामानाचा सत्व परीक्षेना भूवारुवारते गुरुरायाला हो विरूपाक्षाला दुर्गुण सारे दूर करोने नेही मोक्षाला आरती हरि भव भय श्रेष्ठ गुरुराया श्रेष्ठ गुरुराया नहीं आया तव परी जंगम सेवा हरिहरा आदित्य सूर्यवरा मार्ग दूसरा नसे पाता मानो श्रेष्ठ गुरु जगताला शरण आलो मने विश्वनाथ देना आरती गुरु
बटन चालू करा. स्वामी महाराजा वेदांता के सार वेदांता के सार मुख्य तेरे बीजा ओ आरती शिवराजा समाधि मास्तारे सभाग्यांति गाये नीलवेद स्वाहा देव नीलवेद स्वाहा देव समाधि न्याये ओम आरती शिवराजा शिव भक्ति लोकनाथे विश्व शिवनाया ग्रंथ परम रहस्य ग्रंथ परम रहस्य भूय प्रगट केले ओम आरती शिवराजा अभंगी निरूपणा अनुभवी ज्ञाना आनंद आनंद शिवदाता सर्व शुभ कल्याण ओम आरती शिवराजा आरती शिवराजा मन स्वामी महाराजा बाते सावर मुझे तेरी लगेगा ओम आरती शिवराजा जय जय कर गवरा तारी जय जय करपुर गवरा हो करपुर गवरा तारी जय जय करपुर गवरा हो भस्म
समर्पयामि। ओम यज्ञेन यज्ञवाजिन्द देवास्ताधर्माणि हरिन्द्र मुरवे सात्यागन्धि देवः नमो वैम्बे श्रवणाय कुर्महे कामेश्वर वै महाराजाय नमः। ओम तत्वायुः ओम तत्सत्यम् ओम तत्पुरोर्नमः। त्वं यज्ञः त्वं यजकारः त्वं विष्णुः त्वं ब्रह्म त्वं प्रजापतिः ओ देवो संतप्तो तम पादारविन्दयोः सुमनदिव्यमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। नमः पार्वती हर हर रे मध्यगुरु बंजानन महाराज की जय। वीरभद्रेश्वर भगवान की जय। श्रीमद् महात्मा बसवेश्वर महाराज की जय। अंधश्रावणी मन्नस्वामी महाराज की जय। श्री गुरुवाक्य समाचार्य महाराज की जय। भारतवर्षी सिद्धेश्वरी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय। श्री गुरुवाक्य समाचार्य महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर 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 काल हर सर्व हर गुरुपदल्ल पापदल्ल शिक्षा गुरु मोक्षा गुरु 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 करुणाराध्य निधाराध्य पूज्य भगवान आग माला इतर ముందు కరెం సమర్ సమర్ సర్ का
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् ऋतुवसंबर ब्रह्मा पुरुषं कृष्णपिंगलयं ऊर्ध्वरेतं मंगलं गुरुदेवाय महानीय गुणात्मने सर्वलोकशरण्याय साधुवाय मंगलम् अनुराघनन्दयुक्ताय शिष्यवात्सल्यमूर्तये क्षमाचार्यां सद्गुरुं प्रणमाम्यहम् कड़ली भी गपड़ा लोग कृपया सर्वांनी शांत बसायचे अवघ्या काही मिनिटातच गुरुवर्यांचं आशीर्वचन होणार आहे ते सर्वांनी शांत बसून गुरुवर्यांचं आशीर्वचन आहे सर्वांनी हात जोडून थांबा सांबजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव श्रीमद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्री गुरु आचार्य महाराज की जय पुरुषांनी साष्टांग घालायचे स्त्रियांनी डोकं टेकून दर्शन घ्यायचे
बंद है का मन हेलो 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 हाँ क्यों खरीदे
ज्ञानानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। त्रैलोक्यसम्पदा लेख समूलेखनधीतये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणी शम्भो प्रणमामि परं शिवम्। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीरभद्र भगवान की जय। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। प्रथमतः या गादीवर विराजमान असलेले शिवशंभू महादेवासारखे माझे गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या पावन चरणी साष्टांग प्रणिपात करून, तसेच या संजीवन समाधीला सुद्धा साष्टांग प्रणिपात करून सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात करून येथे जमलेले सर्व भाविक बंध, माझ्या माता भगिनींनो, टाळकरी माळकरी प्रवचनकार कीर्तनकार गायक वादक या सर्वांच्या अंतरात्म्याला साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या वेड्या वाकड्या शब्दामध्ये माझ्या आई समोर जसं लेकरू बोलते ना तसं मी वेडे वाकडे 2 शब्द बोलते। अचानक मला गुरुने आज बोलविलं, मला काय मी अभ्यास केले नाही मज ज्ञान नेनोगा साधन करी तो भजन भोळ्या भावे। त्या भजनाच्या माध्यमातून मी वेडे वाकडे 4 शब्द शिकले आहे। मग कसं तर ह्या सत्संगात येऊन काहीतरी बोलण्याचं मला ज्ञान प्राप्त झालं। इथं काय म्हणजे कोणती डिग्री करायचं आवश्यकता नाही। प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र काहीतरी डिग्री पाहिजे। लेक्चर व्हायचं असलं तर BEd करायला पाहिजे आणि शिक्षक व्हायचं असलं तर DEd करायला पाहिजे आणि समजा तुम्हाला कलेक्टर व्हायचं असलं तर UPSC करायला पाहिजे आणि जिल्हा अधिकारी व्हायचं तर MPSC करायला पाहिजे। पण या ठिकाणी काहीच करलं तरी न चालते। न कळवणे अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान पावे शिव करते। मग येथे कोणती डिग्री नाही, इथं तुम्हाला कोणतं म्हणजे बंधन नाही। प्रत्येक क्षेत्रामध्ये बंधन आहे, पण शिवनामाच्या शाळेमध्ये सद्गुरूच्या शाळेमध्ये तुम्हाला कोणतंच बंधन नाही। यारे लहान थोर शिवभक्ताचे माहेर, हे शिवभक्ताचे माहेर आहे। लहानाचा आहे, मोठ्याचा आहे, थोरांचा आहे, गरीबाचा आहे, श्रीमंताचा आहे। एखादा श्रीमंत माणूस जर पैसे दिला तर त्या अन्नधान्य दिला तर त्याला स्वयंपाक करणारी सुद्धा बायका लागतात आणि जर स्वयंपाक करणारी बायका असतील तर त्याला वाढणारी सुद्धा पाहिजेत। वाढणारे जर असतील त्याला पात्र काढणारे पाहिजेत आणि जर पात्र काढणारे जर असतात झाडू मारावे। जरी झाडू मारले गुरुरायाचे अंगण झाडिता नाही जगाची लाज मना तू शरण गुरुला जाय। म्हणून आपण फक्त सद्भावे असे शुद्ध भाव जाचा देव अंकित तयाचा आहो आठविता पोटी धावे तयाच्या संकटे। म्हणून सद्गुरु चरणी आपण यायला पाहिजे आणि गुरुचरणाची भेट आज भाग्य उदया आले संत पावलं देखिले ओघ जाणविता आला स्नान घडले पतिताला। इथं जे दुराचारी असतील, भ्रष्टाचारी असतील, अत्याचारी असतील, जे काही कृत्य केले, कुणी पाप करत असतील, कोणी पुण्य करत असतील, त्यांना सर्वांना या श्रावण महिन्यामध्ये या अनुष्ठानामध्ये नाहून जायचं आहे। म्हणजे इथं जर एखाद्या वेळेस आपण एखाद्या काशी तीर्थयात्रेला गेलो, एखाद्या कोण्या रामेश्वरला गेलो आणि अनेक तीर्थयात्रेला गेलो, तिथे जाऊन जर आपण स्नान केलो तर आपलं तिथं आपल्याला पुण्य पावन होणार नाही। आणि गुरुच्या अंगठ्यामध्ये 68 तीर्थाचं प्रयागादी 68 तीर्थ इथंच असतात। म्हणून गुरुचरणी ठेविता भाव आपोआप कळे देव। फक्त गुरुच्या चरणावर भाव ठेवायला पाहिजे। मग आपण काय करतो, गंगा सागराशी मिळाली पुन्हा न परते सागरोची झाली तैसी चित्तवरती समरसली पूर्णानंदी शाश्वत। म्हणून आपण या गुरुच्या चरणावर भाव ठेवलं पाहिजे आणि गुरुच्या मठात आलं पाहिजे। मग आपण गुरुला
कसं यावं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि गुरुच्या चरणावर भाव ठेवून सौराष्ट्र सोमनाथम श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जनीय महाकाल ओमकाल ममलेश्वरम परळीय वैजनाथम डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेश्वर नागेशम दारुकावने वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम घटनेशम शिवालय एताने ज्योतिर्लिंगाने सायंकाळी पठेनरा सत्पजन्म कृतम पापम समरणेन विनश्यति। या 12 ज्योतिर्लिंगाचं जर आपण गुरुमुखातून इथं जर आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं तर आपल्याला कुठे जायची गरज नाही। 7 जन्माचं पाप आपलं नष्ट होऊन जाते। म्हणून आपण गुरुच्या चरणावर आलं पाहिजे, गुरुचरणाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि गुरुच्या सानिध्यात राहिलं पाहिजे। मग आपण त्या गुरुला कसं यायला पाहिजे। आणि काही बायका काही 2-4 बायका होता, ती बाया आणि गंगेला स्नान करायला गेल्या आणि गुरुला दर्शन नाही घेता त्यांनी गंगेचं स्नान करायला गेला खोली जाय बुडून। मग गंगेला जर गेला तर आपण त्या गंगेमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते, पण गुरुच्या चरणावर जर आपण आलो तर आपलं पुण्य पावन झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण या गुरुचरणावर आलं पाहिजे आणि गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे। एक मनुष्य होता, तो जात होता आणि त्याने संकल्प केला महादेवाला, हे महादेवा आता तुला मी दररोज आणि एक चिताभस्म लिंगम म्हणजे जिथं म्हणजे हे झालेलं आहे तुला चिताभस्म त्या मृत झालेला आहे त्याचा मी लावीन असं त्यानं संकल्प केला। पण त्याला दररोज महादेवांनी त्याची एक परीक्षा घेतली। कसं घेतली परीक्षा की दररोज हा तर मला चिताभस्म लावेन असं संकल्प केला। मग आता त्याची परीक्षाच आपण घ्यायची। कशी परीक्षा घ्यायची तर मग दररोज त्यानं एक चिताभस्म लिंगम हे झाल्यानंतर मृत पावल्यानंतर ते भस्म आणून महादेवाला लावायचा, महादेवाला दररोज लावायचा। असे बरेच दिवस झाले, पण एका दिवशी महादेवानं त्याची सत्व परीक्षा घेतली की त्या दिवशी कोणी मृतच पावलं नाही आणि त्याला ते चिताभस्म लिंगम महादेवाला लावण्यासाठी भेटलंच नाही। तो इतका चिंतित झाला की आता तो उदास झाला, महादेवा मी आता काय करू, आज कुठेही चिताभस्म लिंगम मला भेटलेलं नाही, माझा उपास सोडण्याचा मला अधिकार नाही, तुला हे भस्म लावल्याशिवाय मला आता जेवण करता येत नाही आणि अन्न ग्रहण करता येत नाही, पाणी ग्रहण करता येत नाही, मी आता काय करू देवा, कसं करू असं तो चिंतेत पडला। त्याची पत्नी कशी होती, आपण जर आपले पती कोणतं जर व्रत करायला निघाले तर आपण म्हणता काय करायचं आहे हो, तेवढं कठीण व्रत आपल्याला करून काय करायचं आहे, आपल्याला असं करणं गेलं तर वाग नका, आपण जायला गेलं तर वाग नका, एखाद्या दिवशी जाऊ द्या काय होते असं आपण म्हणतो। पण ती पत्नी आपल्या पतीकडे पाहून इतकी म्हणजे हे झाली की आता नाराज झाली। आता ती काय केली, स्वतः जाऊन आपल्या शरीराला आग लावून घेतली आणि चिताभस्म झालं। मग त्यावेळेस त्या मनुष्याला त्या पतीला वाटलं आता काय करू म्हणण्यामध्ये एकदम आग भडकली आणि माझी पत्नी कुठे गेली असं म्हणता तिला आग लागलेली पाहून मग तो तिथला भस्म आणला, कोणी का असेना जाऊ द्या, आता आपण हे भस्म महादेवाला लावायचं। म्हणून महादेव देव महापाप नाशम चिताभस्म लिंगम नमा विश्वनाथम म्हणून ते भस्म आणलं आणि महादेवाला लावलं आणि त्याचं व्रत मात्र पूर्ण झालं। अशी ही पत्नी होती सात्विक आणि सुशील। म्हणून आपण सुद्धा असंच आपल्या मठामध्ये यायचं, आपल्या पतीला सुद्धा घेऊन यायचं। माझ्या पतीला सुद्धा आवड नव्हती, शिवनामाची आवड नव्हती, तरी माझ्या पाठीमागे येऊन त्यांनी सुद्धा एखादा चाल म्हणू शकतात। म्हणून मी माझं हे सांगते, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते। ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पित हो श्री गुरु राजा मन्मत विनवी ओजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी। ठिकाण मुखेड ते ग्राम पवित्र ठिकाण मठ संस्थान गणाचार्य धाम मठ संस्थान गणाचार्य धाम विरूपाक्ष माऊली मुखेड ते ग्राम पवित्र ठिकाण मुखेड ते ग्राम पवित्र ठिकाण मठ संस्थान गणाचार्य धाम मठ संस्थान
सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय वीरभद्रेश्वर भगवान की जय। प्रथमतः धन्य धन्य श्रावण मास या शास्त्रीय उक्ती संकल्पनेप्रमाणे पवित्र अशा या अखंड नित्य वर्ष 17वे श्रावण मास तप अनुष्ठान पूज्य गुरुवरांच्या सानिध्यामध्ये चालू असलेला हा श्रावण मास तप अनुष्ठान सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा परम पावित्र्य या महिन्यातला पहिला बुधवार। परम भाग्य माझं आज भाग्य उदया आले संत पाऊल देखिले ओघ जाणवीचा आला स्नान घडले पतित आला। मनुष्य जन्मल्यानंतर प्रत्येकाचं कार्य परमेश्वराने प्रत्येकाला एका कार्यासाठी पाठवलेलं आहे। आहार निद्रा भय आणि मैथून या संकल्पनेतून यातून बाहेर निघून जीव शिव ऐक्य साधन जीव शिव ऐक्य ही समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी या विश्वात सर्वात पवित्र धर्म मानला जातो तो वीरशैव लिंगायत धर्म आहे। आणि या धर्माची स्थापना जैचा शिव तैचा शिवाचार नवा झाला म्हणती ते पामर। हा धर्म आत्ताचा नाहीये। या विश्वामध्ये मनुष्य जीवन ज्या वेळेस तुमचं माझं हे जीवन खऱ्या अर्थाने प्रगतिशील मनुष्य जीवन हे खऱ्या अर्थाने आपली उत्क्रांतीही झाली नव्हती। शिवयोगी संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीच्या चारित्र्यामध्ये माऊलींचं वर्णन करत असताना बसवलिंग माऊली म्हणतात, बसवलिंगने ब्रह्म जे निर्गुण केले जे सगुण शब्द बळे। निर्गुण परमात्माला सगुण परमात्मा निर्गुण परमात्मा जो प्रत्येकाच्या डोळ्याने दिसत नाही तो सगुण परमात्मा गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्याचा साक्षात्कार तुम्हा मला होतोय। याच्यापेक्षा पलीकडे आपलं भाग्य काय असावं। आज गुरु माऊलींच्या तपो अनुष्ठानांचा कितवा दिवस? तिसरा दिवस आहे आणि अनुष्ठान म्हणजे जीव शिव ऐक्य करण्याची ही सर्वात पवित्र समाधी आहे। आज आनंद वाटतोय मला की आपल्या या गणाचार्य मठ संस्थानामध्ये आपण वेळेतला वेळ काढून आलात। प्रथमतः सर्वांनी एकदा गुरु माऊलींच्या सवन टाळ्या वाजवून जोरात माऊलींचं स्वागत करायचं। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो। संत शिरोमणी मंगलस्वामी महाराज की, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की। खऱ्या अर्थाने आता इथून 5 ते 10 मिनिट खऱ्या प्रवचनाची आणि खऱ्या विषयाला अनुसरून मी बोलीन। वीरशैव संप्रदाय हा 28 तत्वांवर आधारित आहे। गुरु लिंग जंगम सेवा शिवयोगी संत श्रेष्ठ मन्मथ माऊली सांगतात की मनुष्य जन्माला भवसागरातून तरुण जायचं असेल तर या विश्वात 3
गुरु, लिंग आणि जंगम या 3 विभूतींची सेवा ज्यांना मिळाली खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन कृतार्थ होणार आहे. जन्म मिळाल्यानंतर 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये आम्ही गर्भवास भोगतोय आणि ज्या वेळेस लेकरू जन्माला येतं त्यावेळेस सर्वात पहिली गुरु ही आई असते. त्यानंतर या जगात या विश्वात प्रत्येक गोष्टीचं ज्ञान कसं मिळवावं आणि माणूस म्हणून कसं जगता यावं याच्यासाठी शिक्षक असतात. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन कशासाठी मिळालेलं आहे, मनुष्य जीवन परमेश्वराने आम्हाला प्रदान केलेला आहे. या मनुष्य जीवनामध्ये येऊन काय करावं याचा खरा मार्ग सांगत कोण असतील तर वीरशैव धर्मामध्ये गुरु मौली आहेत. आप्पांच्या सानिध्यामध्ये मी आत्तापासून नाहीये, इयत्ता 4थीला असताना पासून आप्पा माझ्या माहेरी होकर्ण या ग्रामामध्ये 4थीला असताना पासून, मी लहान असताना पासून आप्पा सतत यायचे. आणि माझी एक इच्छा, लग्नाच्या आधी आमच्या आजोबाला मी म्हणायचे आप्पा आणि मला कीर्तन करण्याची फार इच्छा आहे. आणि खऱ्या अर्थाने 11वी 12वीला असताना आप्पांच्या प्रवचनातून एक किस्सा मी ऐकला होता. तो किस्सा आम्हाला सांगते की या मृत्यूलोकी हंस नावाचा जो पक्षी आहे त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं, दूध जर प्यायला दिलं तर तो दूध आणि पाणी वेगळं करू शकतोय. अगदी त्याचप्रमाणे आपलं जीवन कितीही दुःखाने मलिन झालं असेल तरी आपल्याला ऐक्यस्थळापर्यंत परमेश्वराच्या दारापर्यंत नेण्याचं कार्य कोण करत असतील तर ते सद्गुरु गुरु मौली आहेत. भाग्य आहे आपलं की आपल्या मुखेड या ग्रामामध्ये जवळपास विरूपाक्ष शिवाचार्य महाराज स्वामीजीच्या सानिध्यामध्ये अनेक अशा दैनंदिन आप्पांचं गुरुकुल आहे. त्यानंतर आप्पांनी अनेक अशी चांगली माणसं घडवलेली आहेत. माणसं म्हणण्यापेक्षा आज मी संप्रदायामध्ये 4ही प्रांतामध्ये कीर्तन ठामपणे करू शकते. इतर जागी जर मी गेले तर मी खाड खाड बोलू शकते, पण गुरु मौलींच्या समोर बोलत असताना माझ्या पायांना सुद्धा थरका पडतोय. आज खऱ्या अर्थाने मी कीर्तन करते, प्रवचन करते, हे सर्व श्रेय माझ्या गुरु मौलींना जाणार आहे. आप्पांनी दिलेलं पाठबळ, यामुळे एक स्त्री म्हणून आज मी संप्रदायाची, मन्मथ मौलींची, ब्रंगगोत्र पुरुषाची परंपरा, जईचा शिव तईचा शिवाचार, संप्रदायामध्ये जशी जमेल तशी सेवा मी करते. सद्गुरु वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज स्वामीजींच्या 4 ते 5 अनुष्ठानामध्ये मी लहान असताना मी माझ्या आप्पांसोबत जायचे. दिवसभर अनुष्ठानामध्ये काही कडक नियम असतात. आप्पांनी सांगितल्याप्रमाणे अल्पसा फळ आहार, त्यानंतर दिवसभर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जीव शिव ऐक्यामध्ये गुरुमौली सतत राहतात. तशीच आप्पांची समाधी अवस्था आहे. आणि या श्रावण अनुष्ठानामध्ये आणि या श्रावण मासामध्ये धन्य धन्य श्रावण मास, शिवयोगी शिवसंत लक्षण महाराज या श्रावण मासाचं वर्णन करत असताना म्हणतात, पवित्र श्रावण मासामध्ये भगवान शंभूनाथाचं दर्शन करावं, त्यानंतर गुरु मौलींचं दर्शन करावं. हा सुवर्ण कांचन योग समजला जातोय. जसा जमेल तसं 1 महिना आप्पांच्या सानिध्यामध्ये, आप्पांच्या मठामध्ये दिवसातून 1-2 तास का होईना सर्वांनी, आज तुम्ही आला आहात, उद्या तुमच्या जवळच्या मैत्रिणींना सांगा. जवळपास हा आप्पांचा गुरुकुल, आप्पांचं मठधाम हे कैलास झाल्याशिवाय राहणार नाही. आप्पांनी सांगितलेल्या तत्वावर चालायला शिका. इष्टलिंग जीवशिव ऐक्य साधण्याचं प्रत्यक्ष शिवाशी संबंध, आपल्या हृदयावर प्रत्यक्ष इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये भगवान शंभूनाथाचा सहवास आहे. आम्हा नसेची विटाळ, अंगी पातकाचा मळ, आम्ही शिवभक्त केवळ. इतर धर्मशास्त्रामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. इतर धर्मामध्ये विटाळ पाळला जातोय, पण लिंगायत धर्माचा पवित्र धर्म आहे. या धर्मामध्ये विटाळ नाहीये, कारण प्रत्यक्ष भगवान शिव इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये आपल्या हृदयावर आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाच्या लेकरांना, आज समाजाची दुर्यावस्था पाहताना मला एक शोकांतिका अशी वाटते, हिंदू सनातन धर्म आपला टिकला पाहिजे. आज आम्ही पाहतोय
इतर धर्मियांमध्ये हरिपाठ पाठ आहे। त्यानंतर आपण पाहतोय आपल्या सुद्धा लेकरांना 5वी नंतर शिवपाठ पाठ असलाच पाहिजे। शाळेतून आल्यानंतर ट्युशनला जाण्यासाठी आई धपाधप लेकराला मारते, अगदी त्याचप्रमाणे शिवपाठ ग्रंथ 5 रुपयाला जरी मिळत असेल तर जीव शिव ऐक्य साधण्यासाठी सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे? तो लिंगायत धर्मामध्ये शिवपाठ आहे। लक्ष 84चा फेरा चुकवण्यासाठी शिवपाठ या ग्रंथाचं 29 अभंगाचं न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तोही ज्ञान पावे शिव कृपे, भावहीन कळे ऐसे जे का मूर्ख, स्त्रिया बाळाधिक हुका कोणी, शिवदास म्हणे पूर्व संख्ये होण अधिक हा जाण एक असे। प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये, इष्टलिंगाच्या पूजेमध्ये, आई वडिलांच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत झालं पाहिजे। चांगला माणूस म्हणून तर जगता यावं, पण संप्रदायामध्ये शैव तत्वामध्ये जर रुडायचं असेल तर गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये यावं। माऊलींच्या सानिध्यामध्ये जो सदभक्त आला, धन्य गुरुराय दाखविली सोय, अनाथाची माय कृपावंत, नैत्रा माझी जेने भरिले अंजन, तेने निरंजन सामुरले। आज आमचं भाग्य आहे, जर कुणाला आई नसेल तर गुरु माऊलींना आई समजावं, कारण लेकरू जरी कुठं चुकलं, गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये जरी आलो ना, आपली आई ज्याप्रमाणे लेकराला मार्ग दाखवतोय, अगदी त्याचप्रमाणे शैव संप्रदायामध्ये मठाधिपती ही परंपरा आपल्या गुरु माऊलींच्या विरूपाक्ष माऊलींच्या सानिध्यामध्ये जर आम्ही आलोय, आमच्या जीवनाचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। माऊलींच्या प्रसादामध्ये माऊली सांगतात, जे दृष्ट दुर्जना मंगळ, त्यांची हृदय होत निर्मळ। जे दृष्ट आहेत, दुर्जन आहेत, अमंगळ आहेत, अमंगळ विचार ज्यांच्या मनात येतात, माऊलींच्या मठामध्ये, माऊलींच्या सानिध्यामध्ये, गुरुवरायांच्या प्रसादामध्ये एवढी ताकद आहे, यांची मन सुद्धा निर्मळ होतात। वाढो लोकी सदाचार, सदविद्येचा भडीमार, नष्ट होत सकळ। आपल्याला सदविचार, सदविवेक, सदविवेकशील बुद्धी पाहिजे असेल, सदविवेक पाहिजे असेल तर गुरु माऊलींच्या सानिध्यामध्येच यावं लागतं। एवढंच मी या प्रसंगी सांगेल। ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण श्री गुरुराया, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरुनागेशाशी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की। हर 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 हर। अभंग अभंग म्हणायचे। मन्मथ स्वामी महाराज सर्वांनी माझ्या पाठीमाग एक अभंग म्हणायचा आहे। गाऊ ते अभंग जासी नाही भंग, अनुभव मारंग हृदया माझी। अभंग ही अशी साधना आहे, प्रत्यक्ष भगवान शंभोनाथ प्रत्येकाच्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही। मन्मथ स्वामी महाराज, मन्मथ स्वामी महाराज। टाळ्या वाजवा सर्वांनी। भक्तादारी निज बीज, भक्तादारी निज बीज, प्रेमे भक्ती भा
आई कैलासाला जाणार आहे. येथे सुख काही नाही. टाळ्या वाजवत सर्वांनी. प्रेमे लागा प्रभु पाये. प्रेमे भक्ती भाव विषयी सर्व दाऊदास. प्रेमी भक्ती भाव नका गुंतू या संसारा. प्रेमी भक्ती भाव प्रेमी भक्ती भाव संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य धन्यवाद ताई. एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा कसं असते बघा, कोणीजण असो कीर्तन असो पूर्वसूचना किंवा काही कालावधी असेल तर अनेकही जास्त गोडवा किंवा आणखी जास्त असं होत असतं. तर एवढ्या धावपळीत सुद्धा काही अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्वांना ज्ञानावर पाहिलं आहे. त्याबद्दल महासागर संस्थांच्या वतीनं भक्तीपरायण स्वामीदाई या ठिकाणी आभार व्यक्त करतो व आपल्या मनाचे मठाधिपती यशस्वी श्री सद्गुरू गुरु माऊलींच्या ठिकाणी विनंती करतो की आपणही आम्हा सर्वांना ज्ञान आनंद. श्री गुरुभ्यो नमः. यामाहो सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगा ताम धर्मचरण शुंभ प्रणमामि परामर्श. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महमता स्थापनाचार्य जगदादि जय रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मतादि शिवसंतगणांमध्ये स्मरण करून श्रीमठाचे मूळ कर्तृ संजीवनी समाधी येथील साष्टांगपणे पाठ करून परमपवित्र असे श्रावण मासानिमित्त चालू असलेले पूजा तपानुष्ठान गुरुमौलीची पाद्यपूजेची ह्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित होऊन आपलं प्रवचन रूपी सेवा केलेले शिवभक्त पारायण स्वातीताई आणि तसेच आजचा यजमान म्हणून आजचे संपूर्ण पूजा आणि महाप्रसादाची सेवा घेऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी उपस्थित असलेले संपूर्ण गुगे परिवार, बेलोरे बाबा आणि तसेच उपस्थित सर्व सद्भक्त मंडळी, माता वगैरे नमस्कार. श्रावण मासाचे निमित्त साधून गेल्या 17 वर्षापासून चालणारा पूजा तपानुष्ठानामध्ये वेगळे करत करत यावर्षी पूजा अनुष्ठान म्हटलं संगीतमय महापूजा
वैभवपूर्ण पूजा, सायंकाळी प्रवचन असा असतो. परंतु या ठिकाणी मठामध्ये सकाळी सर्व काही कार्यक्रम आपण करायचं ठरवलं. मग त्या अनुषंगानं आज पहिला दिवसच काल आपला शिवभक्त पारायण विश्वनाथ पाटील मुंडे थोडक्यात बोलले. आज स्वातीताईचं झालं. असं रोज थोडक्यामध्ये येणाऱ्या अनेक कीर्तनकारांचा, काही प्रवचनकारांची आपण कसं जमेल तसं आपल्याला अर्धा तास 1 तास त्यांच्याकडून प्रवचन तुम्हा सर्वांना ऐकण्यासाठी तेही नियोजन कालपासून सुरुवात झालं. आज सकाळीच निरोप भेटल्यानंतर स्वातीताईने खूप वेळात वेळ काढून आले. शेवटी मठातून गुरुमौलीच्या कृपातून वाढल्यानंतर त्याची भावना, सद्भावना एवढं आहे की सकाळी कळालं की 2 घंट्यामध्ये उपस्थित राहिले. म्हणून त्यासाठी त्यांच्या स्वातीताईसाठी थोडासा टाळ्या वाजून सगळ्यांनी त्याचे आभार मानावा. कारण प्रवचन करणं फार सोपं असं वाटतो. माईक घेऊन थांबल्यानंतर कळतं की किती बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं. मग बोलतच पाय आपल्या आपच कापत राहते. शब्द बोलायचं एक ठरतो, बाहेर एक येतो. ते आता सांगण्यापेक्षा उभा राहायला त्यांना विचारत नाही. कसं असतो, प्रवचन एवढं सोपा नाही, कीर्तन फार सोपं आहे. एक अभंग घेतलं, बेलुरे मामाला माहिती, एक अभंग घेतलं की तुम्ही सहज बोलून मोकळा होऊ शकता. प्रवचन मात्र तसं नसतो. कुठेही तुम्ही गेलं तर वापस जागेवर यावं लागतं. कारण हे पूजा तपानुष्ठान आहे. त्या माध्यमातून इष्टलिंग पूजा असेल किंवा मूळ संजीवनी जे काही आपले सद्गुरुनाथ आहेत, सिद्धयोगी पुरुषांचे अभिषेक असेल किंवा गुरुमौलीची पाद्यपूजा, हे आचारातून आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घेण्याकरिता व्हायचं एक साधन आहे, क्रिया आहे. इष्टलिंग पूजा तुम्ही पाहतो. इष्टलिंग पूजाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्येही सुद्धा एक प्रकारचे पुण्य म्हणजे गुरुकृपा पात्र होतो. आणि शेवटी गुरुचं पाद्यपूजा केल्यामुळं संपूर्ण गुरुचं अनुग्रह, कृपा, कटाक्ष प्राप्त होतो. कारण खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये तेच साध्य करायचं असतं. प्रत्येक मानवाला आपलंच काहीतरी करायला गेलं, दैव आडवा येतो आणि पूर्वजन्म केलेलं पाप आडवा येतो, कर्म आडवा येतो आणि त्याचे जीवनातला सार, जीवनामध्ये जे काही करायचं ठरवलेला असतो तो होत नाही. मग त्यावेळामध्ये त्या मानवाला वाटतं की मी काय चूक केलं असेल, मी काय, माझ्याकडून काय घडले असेल. असा त्यावेळामध्ये हा जीव मात्र प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतो, मी एवढा देवदेव करत असतानाही सुद्धा माझ्यासोबतच असं का. अशी प्रश्न पडणारा जीवासाठी एकच आहे, असं का असं म्हणत असेल तर पूर्वजन्मकृत जे काही पाप आहे, तो कर्म आहे, तो कर्म भोगावा लागतो. तो भोगण्याकरिताच ह्या जन्म आपल्या सर्वांना भेटलेला आहे. जन्मात आलेला हा जीवाला करायचं काय, भोग तर भोगावा लागतो. परंतु भोग भोगत असतानाही सुद्धा या जन्मामध्ये आपल्या हातातून सत्कर्म घडला पाहिजे. आपल्या हातातून काही नाही तर काही चांगलं घडलं पाहिजे असं भावना येतो. काही तर घडलं पाहिजे म्हणजे नेमका काय करायचं, त्यासाठी सांगितलं अन्नदान आहे. अन्नदानम परमदान असं म्हटलेले आहे. परम असे दान म्हणजे अन्नदान आहे. तो गुरुमठामध्ये सेवा आहे. त्यात जे काही निराधार आहे त्यासाठी आधार देणार, ते देखील फार मोठं पुण्य आहे. म्हणजे जेणेकरून आपला हा जीवनामध्ये आपलेच हातानं न कळत पाप घडलं तर त्याला कुठं तर पश्चाताप भेटू शकतो. परंतु कळून पाप केला तर त्याला पश्चाताप करूनही सुद्धा तो पाप धुता येणार नाही. म्हणून या जीवनामध्ये पाप घडू नाही त्याकरिता आपल्याला काय करावं लागतो, आचाराचे बरोबर विचार देखील आपली सोबत घेऊन चालावा लागतो. काय विचार आहे तर काय पाप, काय पुण्य, काय चांगलं, काय वाईट, काय करावं, काय नाही करावं, हे जर ज्ञान आलं तर खऱ्या अर्थानं त्याच्या हातानं अजिबात चूक होत नाही. म्हणूनच आपण सायंकाळी श्रीधर स्वामींचं शिवलीलामृताची आपण पोथी ठेवली. सायंकाळी फार कमी लोक येऊ लागलं. कालचं पोथीमध्ये श्रीधर स्वामींनी शिवलीलामृत ग्रंथाच्या माध्यमातून या जगाला सांगितलेले आहे काय पाप आहे,
किती प्रकारचे पाप आहे. कारण एक कथा सर्वांना माहिती आहे, हरिण आणि व्याधाचं कथा सर्वांना माहिती आहे. महाशिवरात्रीला हा कथाचे श्रवण करतो आपण. फक्त महाशिवरात्री दिवशीच आठवण येतो. शिलीलामृताचं एकतर अध्याय पाठ करावा किंवा शिलीलामृत सकाळी बसलं संध्याकाळपर्यंत आपण पारायण करतो. पारायण केल्यामुळे पुण्यप्राप्ती झाला. परंतु त्या पुण्याच्या बरोबरही सुद्धा त्या कथेतून आपल्या जीवनातलं काहीतरी बोध घेतला पाहिजे. काय बोध आहे? बघा, कालचं दुसऱ्या अध्यायामध्ये खूप सुंदर असं वर्णन आलं. काय? व्याध आणि हरिणीचा संवाद. काय सुंदर संवाद आहे पहा. व्याध आहे, दिवस महाशिवरात्रीचा, तो त्याचा उद्योग आहे कुठला नाही तर कुठल्या एका प्राणीचं हत्या करायचं, स्वतःची उदर भरून घ्यायचं, त्याचा उद्योग आहे. तो निघत सायंकाळी झाला. पाहतो तर लोकांची रांग पाहिला मंदिराकडलं आणि तो जाता सहज पाहिला निघून गेला आणि जाऊन तो तर झाडावर बसला. तो मात्र कुठल्याही नाही तर कुठल्या एका प्राण्याची शिकार करावा म्हणून तो वाट पाहत होता. त्या ठिकाणी एक गरोदर असलेला हरिण आहे. त्या हरिणीला तो व्याधाने बाण लावायचा. त्यावेळेमध्ये हरिणाची वाचा फुटला आणि ते सांगू लागले, मी गरोदर आहे, मला तू मारता कामा नाही. तेवढंच नव्हे तर माझ्या घरामध्ये काही पिल्ली आहेत, त्यांना मी दूध पाजल्याशिवाय आलं तर तेही माझ्या जीवनामध्ये खूप मोठं पाप होतो. त्याकरिता तू थांब, असं ते सांगत असताना खूप वर्णन आलेले आहे. तो व्याधाला ते समजून सांगते पाप काय आहे जीवनामध्ये. मी एवढं बोलू लागलं तर याचा अर्थ काय, मी गेल्या जन्मात फार काय पाप केल्यामुळं मला हरिणीच्या जन्माला यावं लागलं, म्हणून ह्या जन्मात तर मला चांगलं करू द्या. असे अनेक प्रकारचे संवाद होत असताना शेवटी तो व्याधालाही सुद्धा कळाला आणि तो व्याध मात्र त्या ठिकाणी त्या हरिणीची वाचा ऐकल्यानंतर त्यालाही वाटलं कुठं तर आपण जीवनामध्ये चूक करू लागला असं वाटलं. त्याची वाट पाहत पाहतो त्या बसलेल्या झाडाचं जे काही पान होता तो बेलाचे पान काढून टाकत होता. तो मात्र न कळत काय झालं, तो बेलाचे पान महादेवाचं पिंडीवर पडत होता. म्हणूनच बघा आपण शिवपाठ करा काय म्हणतो तर शिवदास मला शिवपाठमध्ये किती सुंदर सांगितले, न कळवणे पाठ. काय तर आहे का, आपलं न कळवणे पाठ, तरी सुद्धा न कळतेही सुद्धा आपण शिव 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 म्हटलं तरी तो काय होतो, तो पुण्याला प्राप्त होतो. म्हणून या न कळत केलेल्या व्याधाचे जे काय झाला तो पुण्य प्राप्ती झाला. शेवटी त्या हरिणीला आणि ते व्याधाला दोघांनाही सुद्धा शिवलोकाचं प्राप्ती झालं. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हेच आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला ह्या जीवन संपून परत आपल्याला ह्या जन्मामध्ये यायचं नको असेल तर आपल्या सर्वांना काय करावं लागतो, हे जन्म अखेरचा करावा लागतो. त्याकरिता मात्र आपल्या जीवनातला फार शुद्ध असायला पाहिजे. त्याकरिता मला तेवढं चांगलंच करायचं, दुसऱ्यांचं वाईट अजिबात मनी ध्यानी अजिबात आपण चिंतायचं नाही. आणि त्याचबरोबर हेही सांगतात की मोह पर आप पीठ पीछे साप बसही आहे आजकाल का रिवाज. म्हणजे समोर आपलं म्हणायचं, पाठीमागे गेल्यानंतर त्यांची विरोधात बोलायचं. हे का आहे तर समाजात हे पद्धती झाली, रिवाज झालेले आहे. प्रत्येकानं वाटतं हे सत्य परिस्थिती आहे का नाही. स्वतः थोडं चिंतन करा. एवढा पूजापाठ करतो, सगळं करतो, स्वतः जे काही सकाळी झालं पूजामध्ये बघा मन तल्लीन झालं, सकाळी अभिषेक करत असताना प्रसन्न वाटतो. आज संपूर्ण गुगे परिवार आलेत, पूजा करत असताना प्रसन्न वाटलं, सगळ्यांची मन प्रसन्न वाटलं. पाद्यपूजा खूप प्रसन्न वाटलं. प्रवचन ऐकल्यानंतर आता वाटलं की लवकर कधी सोडणार आहे. म्हणून तसं न करता काय केलं पाहिजे तर ह्या पूजापाठातून प्रसन्नता येतो. तर प्रवचनातून अमृतवाणीतून आपल्या जीवनामध्ये शिकण्याकरिता काहीतरी भेटून जातं. म्हणून इथून गेल्यानंतर थोडाफार चिंतन करायचं. तो चिंतन म्हणजे दिवसभरात काय झालं. मग शेवटी झोपत असताना एक काम करून सगळी झोपा, 2 मिनटं बसा. सकाळीपासून संध्याकाळीपर्यंत माझ्या हातातून काहीतरी वाईट घडले का, मी कोणाचे तर वाईट केलो का, असं थोडं विचार चिंतन करायचं. वाईट नाही केलं तर आज माझा दिवस चांगला गेला. वाईट माझ्या हातून घडलं तर म्हणायचं की देवा माझ्या हातानं आज वाईट घडलेलं आहे, उद्या माझ्या हातातून, माझ्या मुखातून, माझ्या मनातून कुठल्याही प्रकारचा कुणाचाही वाईट होता कामा नये, अशी सद्बुद्धी भगवंताने देवाशी प्रार्थना करून आराम करायचा. मग उठल्यानंतर देवालाही प्रार्थना करायचं की दिवसभरात माझ्या हातातून काहीही वाईट होता कामा नये. अशी आपलं जीवन झालं तर खऱ्या अर्थानं हा माणूस राहणार आहे, ते महादेव झाल्याशिवाय राहणार नाही. तशा करण्याकरिताच आपल्याला या श्रावण मासाच्या निमित्तानं या सर्व कार्यक्रम चालू आहे. तर आजचा हा यजमान म्हणून गुगे परिवार आहेत
आणि तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगतो. आता लगेच सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे आणि महाप्रसाद घेतल्यानंतर ठीक सायंकाळी 4 वाजता लक्षात घ्या, 4 वाजता पोते ऐकण्यासाठी यायचं. 4 ते 5:30 पर्यंत पोती चालतो. 5:30 वाजता शिवपाठाला सुरुवात होतो. परवा दिवशीपेक्षा काल संख्या होतं शिवपाठाला, मग आज मात्र दुप्पटीने संख्या होणार आहे. म्हणून जास्त तुम्ही शिवपाठामध्ये आलं तर सायंकाळी 1 तास 2 तास खूप आनंदानं नामस्मरणामध्ये गजरामध्ये या मठाच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर असा शिवपाठ तुम्हा सर्वांना करता येतो. आणि ते झाल्यानंतर रोज संध्याकाळी आपली सर्व भजनी मंडळ रोज संध्याकाळी भजनाचीच सुद्धा त्यांनी कार्यक्रम ठेवले आहेत. तर जे कोणी नवीन भजन शिकणारं असेल, बघा एक संधी आहे बरं तुम्हाला, या 21 दिवसामध्ये नवीन भजन शिकायचा इच्छा असेल, तो पुरुष असेल स्त्रिया असेल तर संध्याकाळी थोडाफार या. त्यांचं बघून तर तुम्ही 21 दिवस भजन शिकलं तर नवीन भजनी मंडळ तयार होतं. म्हणजे जेणेकरून भजनाची संख्या वाढला पाहिजे. गावागावामध्ये आज माहिती आहे, ते बेलुरी मामाला माहिती आहे, भजना संख्याला वाढवावं लागते. या 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 म्हणावं लागतं. मग शेवटी 4च माणसं दिसते. कोण एक वीणा करे, एक पकवाज वाजवणारा, एक 2 मागे पुढे म्हणणार, 5वा माणूसच दिसत नाही. आणि शेवटी आपला हा परंपरामध्ये भजन एक एवढं सुंदर आहे, तर भजन करत गेले की माणसाचं मन प्रसन्न होऊन जातं. म्हणून ह्या भजन हीच कार्यक्रमामध्ये रोज संध्याकाळी होणाऱ्या भजनामध्ये शहरातल्या अनेक लोकांनी भजनामध्ये यावं अशी सूचना देतो. आणि अजून एक सूचना असा आहे, तर ठीक 25 तारखेला अनुष्ठान समाप्तीच्या दिवशी दीक्षा व अनुग्रहाचे कार्यक्रम आहे. गुरुपौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर एवढा सगळे लोकांचे फोन चालू होतं, तर आम्हाला दीक्षा घ्यायचं आहे, आम्हाला गुरु करायचं, दीक्षा घ्यायचं आहे. मग त्या दिवशीचा एवढा मोठा कार्यक्रम बघून काही आपण कार्यक्रम ठेवलेला नाही. परंतु या मात्र एक सुवर्ण संधी आहे, तो म्हणजे अनुष्ठान समाप्तीच्या निमित्तानं 25 ऑगस्टला याच मठामध्ये ते विशेष करून रविवार आलेली आहेत. अनेक जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सांगतो, मुलांसाठी सांगतो, तर संडे आल्यामुळं सर्वांनी चांगले एक वेळ आलेले आहेत. म्हणून सर्वांनी दीक्षा घेण्यासाठी प्रत्येकाने एकमेकाला सांगावा. आणि जे कुणाच्या घरामध्ये मुलं 8 वर्षाचं झालेलं आहे, मुलगी 8 वर्षाची झालेली आहे, त्यांच्यासाठी खास इथं दीक्षासाठी तुम्ही घेऊन यावा. आणि इथं तुम्ही त्या 2 दिवस अगोदर पावती पाडले तरी चालेल. दीक्षा आणि अनुग्रहाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावं अशी सूचना देतो. परत एकदा तुम्हा सर्वांचा अभिष्ट चिंतन व्यक्त करून वाणीला विराम देतो. शिवम भूया. सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. सगळेजण दोन्ही हात वरी करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर 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 हर.